नमस्कार मंडळी, मी शुभंकर. आपलं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आम्ही आलो नाशिक येथे पांडव लेणी बघण्यासाठी. सर्वप्रथम सुरुवातीलाच गौतम बुद्धांचं सुंदर स्मारक दिसतंय. आतमध्ये खूप सुंदर आणि भव्य मूर्ती बसवलेली आहे. स्मारकामध्ये आवाज काढल्यानंतर खूप सुंदर आवाज येतो. समोर जो दिसतोय हा पांडव लेण्यांचा डोंगर आहे. या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. पायऱ्यांचा रस्ता पार करत आपल्याला जाणं आहे. आमच्यासोबत आहे आमची खूप मोठी फॅमिली, मुलं. आणि या पायऱ्यावरून आपल्याला आता वरती जायचं आहे. जवळपास अर्ध्या तासाचा रस्ता असेल. मुलं खूप एक्सायटेड आहेत आणि शासनाने लावलेला हा माहिती फलक. वरती जाण्यासाठी आम्ही भर उन्हात निघालो आणि आज खूप गर्दी नाही एवढी. वरती आल्यानंतर सर्वप्रथम मुलांनी लेण्यावर चढायला सुरुवात केली. सुंदर अशा लेण्या आहेत. जवळपास 24 लेण्यांचा समूह इथे बघायला मिळतो. त्याचबरोबर या लेण्या म्हणजे कलाकुसर यापेक्षा हा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी लेण्यांचा हा समूह आहे असं वाटतंय. 24 लेण्यांपैकी 2-3 लेण्या खूप मोठाल्या आहेत. खूप मोठे हॉल आहेत, मध्यभागी मूर्ती आणि बाजूला बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी काही खोल्यांची व्यवस्थासुद्धा त्यावेळी केली गेली होती. समोर प्रशस्त असा हॉल जो कार्यक्रमासाठी वापरण्यात येत असेल. आपण बघू शकता आमचं कुटुंब बाहेर खूप ऊन असल्यामुळे आणि आत खूप थंड लागत असल्यामुळे आतच ते आनंद घेत आहेत. खूप साऱ्या लेण्या आहेत, अजून बघणं बाकी आहे. हे जे आपण बघता दरवाजासारखे ते बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठीचे ठिकाण होतं, खोल्या होत्या. जवळपास 2000 वर्षापूर्वीच्या या लेण्या अजूनही सुस्थितीमध्ये आढळून येतात. सुंदर कोरीवकाम असलेले खांब, तेवढा सुंदर स्तूप आणि या स्तूपच्या बाजूला खूप साऱ्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. आपण बघू शकता. असं म्हणतात की पांडवांनी या लेण्या कोरल्यात आणि त्याही एक दिवसात, परंतु या गोष्टी काही खऱ्या वाटत नाहीत. इथे काही पाण्याचे कुंड आहेत. आता ते पाणी वापरत नसल्यामुळे खूप घाण पाणी दिसते, परंतु त्यावेळेस या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असावा. इथून बघू शकतो आपण नाशिक शहराचा खूप सुंदर नजारा इथून दिसतोय. आपण जर नाशिकला येत असाल तर एक वेळ इथे भेट द्यायला काही हरकत नाही. खूप सुंदर ठिकाण आहे. मुलं खूप आनंद घेत आहेत लेण्यांचा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.